ज्या परिसरामध्ये छत्रपतींचे पाऊल पडलेले आहेत, हा फार महत्त्वाचा भाग आहे बरं का. तुम्ही या मातीत जन्माला आलात, हे अनंत जन्मीचं तुमचं पुण्य आहे, अनंत जन्मीचं पुण्य. तुम्हाला जी हवा येते सातारकडून, प्रतापगडाकडून, रायगडाकडून, ती असं छत्रपतींनी तयार केलेल्या स्मारकाकडून येणारी हवा आहे. छत्रपतींना 400 वर्ष झालेलं आहेत. एवढ्या पिढ्या उलटल्या, जन्माला येण्या अगोदर गर्भामध्ये त्या माणसाचं स्थान यांनी हृदयामध्ये मिळवलेलं आहे. जन्माला येण्या अगोदर, जन्माला आले की तो शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ज्ञानोबराय तुकोबरायचं नाव घेतो, हृदयात स्थान मिळवले. कान उघडून ऐका, गरिबीला नशीब समजू नका, गरिबीला पुरुषार्थ करण्याचं साधन समजा आणि श्रीमंत व्हा, तर जन्म आहे तुमचा. ज्ञानियांचा गुरु राजा महाराव, म्हणती ज्ञानदेव तुम्हायसे, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, ब्रह्मादिक जेते तुम्हा ओळगणे, इतर तुळणे काय पुढे, तुगा म्हणे नेनो युक्तीची ते खुली, म्हणून ठेविली पायी डोई, मज पामरा हे काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, विठ्ठल. बास वाढव, थोडं बास वाढव आणि इको कमी कर जरा. सातारा जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच येण्याचा योग आला आणि इथं आल्यानंतर आळंदीत आलो असं मला वाटलं. परके पण जाणवलं नाही. तुम्ही घरोघरी जाऊन ज्ञानेश्वरी पारायण केलं, 700 घरांमध्ये पारायण केलं. या गावाचं दुसरं वैशिष्ट्यामध्ये, या गावात मशिदीमध्ये पारायण झालं. मुस्लिमांनी त्यांचं स्वागत केलं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर हाच भारत जर सगळ्या लोकांच्या समोर आला आणि हीच बंधुभावाची बांधिलकी ग्रुप जर पुढं आला, तर आपल्या देशाचं कल्याण होईल. खूप लांबून लोक आलेत, काही ऐकण्याकरता आलेत, काहींना असं वाटतं खरंच बोलतो का ते आलेत. कारण की बऱ्याच लोकांच्या तक्रारी आल्या की तुम्ही टी व्हीवर बोलताना पाहिले पण असं प्रत्यक्ष पाहिलं नाहीत. भावना आहेत त्यांच्या. आणि सगळ्यात चांगली बाब अशी की आपला हा सुवर्ण महोत्सव आहे, जो तरुण पोरांनी बांधिलकी ग्रुप जो आहे त्यांनी जे स्वागत केलं भगवानगडाचं, मला काही अपेक्षा नाही. आता आमच्या भागाकडची गोष्ट वेगळी आहे. भगवान बाबांनी ज्ञानेश्वरी वाचली आणि ज्ञानेश्वरीची परंपरा भगवानगडावर सुरू झाली, तर त्यांचं ते दैवत आहेत भगवान बाबा. पण जेव्हा आम्ही इतरत्र जातो तशी फारशी अपेक्षा नव्हती, पण असं जाणवलं नाही तुमच्या गावामध्ये. आणि सुवर्ण महोत्सव तुमच्या गावाचा आहे. ज्या परिसरामध्ये छत्रपतींचे पाऊल पडलेले आहेत, हा फार महत्त्वाचा भाग आहे बरं का. तुम्ही या मातीत जन्माला आलात, हे अनंत जन्मीचं तुमचं पुण्य आहे, अनंत जन्मीचं पुण्य. तुम्हाला जी हवा येते सातारकडून, प्रतापगडाकडून, रायगडाकडून, ती असं छत्रपतींनी तयार केलेल्या स्मारकाकडून येणारी हवा आहे. आणि साताराचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे, घराघरामध्ये मिलिटरीचे लोक आहेत बरं, देशाचं संरक्षण करणारी लोक आहेत. आणि आमच्याकडची जी लोक आहेत ती भारताला साखर खाऊ घालतात, कारण की ते तोडतात म्हणून तुम्हाला गोड मिळतं. पण देशाचं संरक्षण मात्र सातारकर करतात. आणि हे जे एवढं शांत बसलेलं पाहिलं, शिस्त पाहिली, तर फार बरं वाटलं. लक्ष देऊन ऐका, मूड पण माझा छान आहे. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे, फार किंमत आहे बरं का.
मोठी माणसं जे असतात ना ती नाव घेऊन बोलत नसतात. हा फार महत्त्वाचा विषय आहे. अनेक अभंग आहेत जगद्गुरु तुकोबारायांचे. शृंगारिले बाळ खवतुके, अनेक ठिकाणी आहेत. असं मोठ्या माणसाचं नाव घेत नाहीत, असं दुरून उल्लेख असतो. प्रेम आदरामध्ये आहे. ज्या दिवशी प्रेमातला आदर संपला त्या दिवशी तुमची सोडचिठ्ठी झाली, तलाक झाला. जोपर्यंत आदर आहेत एकमेकाबद्दल, एकाचा नाही म्हणत मी बरं का, एकाचा नाही म्हणत, एकमेकाबद्दल आदर जोपर्यंत आहे तोपर्यंत ती मिठी घट्ट आहे, तोपर्यंत सुख आहे, तोपर्यंत आनंद आहे. जगाने कितीही जरी कष्ट दिले तरी ती एकत्रितपणा जो आहे, आदर जो आहे तो सुटत नाही जीवनामध्ये. आणि तो आदर इतका महत्वाचा आहे. आदराने प्रेम वाढतं. बोलताना सुद्धा मजा येते हो. आदराने जर तुम्ही टोमणा मारला ना तर नवरा हसल्याशिवाय राहत नाही. टोचून बोललं तर ते टोचलेलं लागत नाही, त्याला आदर मानतात कुठल्याही बोलण्यामध्ये. आणि डायरेक्ट शिवी दिली ना तर आपलं अंतकरण आपण बाहेर काढतो. छत्रपतींचे तुम्ही पत्र वाचा, ती जी भाषा आहे, त्यांचं जे बोलणं आहे, आदरयुक्त बोलणं आहेत. अहो आदराने त्यांनी महाराष्ट्र जिंकलाय महाराज, आदराने. युद्ध हा भाग जीवनाचा आहे, पण माणसं गोळा करण्याकरता आदर दिखावू नको, आतून पाहिजे आदर. पुन्हा सांगतो तुम्हाला, खासदार होतात, आमदार होतात, ही आदर जितका असेल. आमच्याकडचा एक आमदार आहेत, तो 40 वर्षापासून आमदार आहेत. तर ते हैदराबादला गेलो होतो, ते हैदराबादच्या आमदारांनी त्यांना विचारलं, अहो आम्ही तर 10 वर्ष टिकू शकत नाही, तुम्ही 40 वर्ष आमदार आहेत, असं काहीतरी द्या आम्हाला. काही नाही म्हणे, 10वा आणि स्मशान ह्या 2 गोष्टी कधी सोडायच्या नाहीत. तुम्हाला मरेपर्यंत लोक विसरणार आदर. कुठं द्यायला पाहिजेत, कुठं उभं राहायला पाहिजेत. पैसे न देता निवडून येतात. काही काही लोक त्यांना पैसे देतात की आम्ही तुम्हाला निवडून देतो. आदर, आदरामध्ये ताकद आहे, आदरामध्ये महत्व आहे. आपण विसरतो, हे आदर देणं विसरतो. आदर आपल्या आदर पाहिजे बरं. पुन्हा मला भाषा, आपली कशी नोट चालली पाहिजेत, पण दुसऱ्यांनी आपल्याला कोरी दिली पाहिजे. मानसिकता कळाली का? आपण काही बोललो तरी चालेल, पण दुसऱ्यांनी आदर केला पाहिजेत, असं होत नाही. विष्णू सहस्त्रनामामध्ये भगवंताचं वर्णन करत असताना 3 शब्द वापरलेले आहेत. अमानी मानदो मान्य. भगवंत स्वतः अमानी आहेत, मान न घेणारे आहेत. अमानी, मान मिळाला काय न मिळाला काय, अमानी आहेत. अमानित्व ज्याला म्हणतो आपण विष्णू सहस्रनामामध्ये, अमानी. याचा अर्थ असा नाही की तुम्ही दुसऱ्याचा अपमान करा. काही काही लोक योगायोगाने चहा घेत नाहीत. अनेक कारणं असू शकतात. पित्त असेल, साखर चालत नसेल म्हणून सोडला असेल, पण ते सोडण्याचा सुद्धा अभिमान आहे. मी चहा घेत नाही, अरे असं का बोलतो, नकोय म्हणणं. मी जरा सौम्य भाषेत बोललो बरं का. एक महाराज माझ्या बरोबर होता, शिक्षण कमी होतं, अहंकार जास्त होता. योगायोगाने त्याला कॉफी आणून दिली, तिने असे मोठे डोळे केले. म्हणलं काय झालं रे? मला कॉफी? म्हणलं नेमकं काय पाहिजे तुला? दूध पाहिजे. गोड बोल ना जरा, दूध द्या, मला कॉफी नको. डोळे मोठे करून बोलू का त्याला? काय बोललो ते? तू म्हणलं काय जावं का त्या घरातला? जे देतात ते घे, ते आदर आहे. लक्षात ठेवा, जे देतात ते घ्या, आदराने दिलेले. मागून भीक मिळत असते, मागू नका. कळत न कळत तुम्ही भिकाऱ्याच्या लाईनीला गेलेले असतात. तुम्ही कितीही मोठे असा, देवाकडे जरी गेले तरी तुम्ही भीकच मागत असतात. ती वृत्ती जात नाहीत. कितीही दिली तरी ते भिकारीच आहेत. मागू नका, आदर द्या. अमानी मानदहा, मान देणारे. भगवंताचं वर्णन आहे बरं का. भगवंत अमानी आहेत, पण आलेल्या माणसाला मान देतात.
मानदहा, आणि म्हणून ते मान्य आहेत. विठ्ठल विठ्ठल. ही आदराची व्याप्ती, आदराचा अर्थच लोकांना माहीत नाहीत. आदराने जग जिंकता येतं महाराज, आदराने लोकांच्या हृदयात स्थान मिळवता येतं. दिलं गेलेलं काही नसतं. ज्ञानोबराय 700 वर्षापूर्वीचे, जगद्गुरु तुकोबाराय 400 वर्षापूर्वीचे, छत्रपतींना 400 वर्ष झालेलं आहेत. एवढ्या पिढ्या उलटल्या, जन्माला येण्या अगोदर गर्भामध्ये त्या माणसाचं स्थान यांनी हृदयामध्ये मिळवलेलं आहे. जन्माला येण्या अगोदर, जन्माला आले की तो शिवाजी महाराजांचं नाव घेतो, ज्ञानोबराय तुकोबारायचं नाव घेतो. हृदयात स्थान मिळवले पिढ्यान पिढ्यावर. एका हृदयात नाहीत. हिरो एका टायमाला चालतो. एखादा पिक्चर चालला तर हिरो. आता जुन्या काळातले हिरो आज माहिती नाही लोकांना, मधल्या काळातले माहीत नाही. आताच्या काळातल्या लोकांच्या हिरोकडे जर बघितलं, हिरो वाटतच नाही ते. जुन्या लोकांना विचारा, काही हिरो आहे का म्हणे, काय तब्येत म्हणजे तुला काय घेणे, मी रसिक आहे म्हणे पिक्चर. मला कसं जुने लोक, माझा मुद्दा आहे का, एक पिढी राजकारणी लोकाला आणि नटाला लक्षात ठेवते, पण ज्यांनी आदर दिलाय जगाला आणि ज्यांनी जगाला ज्ञान दिलंय, चंद्र सूर्य असेपर्यंत कीर्ती येते. चंद्र सूर्य असेपर्यंत. तुम्हाला कोणी सांगितलं होतं का घराघरात जाऊन ज्ञानेश्वरी पारायण करा? बोला ना. मशिदीत जाऊन पारायण करा. आणि हे ज्ञानोबरायांचं मोठेपण आहे. धर्म दुसरा आहे मुस्लिमाचा, तरी माऊलीमुळे तुमचा आदर होतो. दुसरं कारण सांगा मला, कोणत्या कारणामुळे मशिदीमध्ये तुमचा आदर झाला? माऊलीमुळे झाला. याला म्हणतात आदर, हृदयात स्थान मिळवलेलं. म्हणून जगत असताना असं जगा, किमान ज्ञान नसलं तरी चालेल, वैराग्य नसलं तरी चालेल, पण हृदयामध्ये समाजाला सन्मान ठेवा. मी मागे तुम्हाला बोललो होतो, जगातला कुठलाही व्यक्ती असू द्या, किती मोठा वक्ता असू द्या, समोर समाज असला ना, माणूस झिरो असतो. हे ज्ञानोबराय सांगतात. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नव्हे. म्हणून श्रोत्याचा प्रत्येक क्षण तुम्ही वापरतायत, आदर देऊन वापरा. कुठेही पूर्ण ज्ञानेश्वरी श्रोत्यांना देव मानलेले आहेत, श्रोत्यांना मोठं आदर दिलेला आहे. ज्ञानेश्वरी प्रिंट वेल नसताना 700 वर्षात पिढ्यानपिढ्या चालत, काही नव्हतं त्या टायमाला. काही ज्ञानी लोकांनी गाथा बुडवला. मराठी आहे का? काही ज्ञानी लोकांनी गाथा बुडवला, अज्ञानी लोकांनी गाथा तारला. बेकार आढी बरं काही. ज्ञानी मनुष्य स्वतः दुखी असतो, कळायला अक्कल आली ना, दुखी असतो, आणि दुसरा असला सुखी पाहवत नाही तो. जेवढे कायद्यातल्या तरतुदी आहेत, चोर रस्ता गावकऱ्यांनी काढल्यात का त्या? बोला ना. पळवाटा कुणी काढल्यात? कायदा बनवणारे ज्ञानी आणि पळवाट काढणारे, देशाला फसवणारे ज्ञानीच आहे ते. इन्कम टॅक्स चुकवणारे काय गावठी माणसं आहेत का? बोला ना. आपण हेच म्हणतात देश बुडवणारे कुणी? ऊसतोड कामगारांनी, शेतकऱ्यांनी का हे आज जमलेली जी सप्ताहातली मंडळी यांनी? बुडवणारे इथं नाहीच, जिथं बुडवायला पाहिजे त्याच्या शेजारी येते. याच्या पुढे बोललो तर मर्यादा भंग होईल. आदर द्यायला शिका. ज्ञानी आहात ना, आदरयुक्त ज्ञान नसल्यामुळं तुमचं विष तुम्हाला त्रास देतं. ऐकत चला, फार छान विषय आहेत. ज्ञान आहे, पण ज्याला ज्ञान आहे त्याला समाधान नाही. कायम अहंकारी, कायम टेन्शनमध्ये, कायम फुगलेला. त्याचं ज्ञान त्याला जर समाधान देत नाही, जगाला काय समाधान देणार आहे? जो जन्माला आलेला ज्ञानी तो त्याच्या आई बापाला सांभाळत नाही, त्याने गाव काय सांभाळायचं? देश काय सांभाळायचं? त्यांनी ज्यांनी उपकार केले त्याचे उपकार मानले जात नाहीत, जगाला काय उपकार करणार आहेत?
म्हणून तुमचं शहाणपण हे अहंकार वाढीसाठी कारणीभूत आहेत, आनंदासाठी नाही. ज्ञानोबांचं जे ज्ञानीपण आहे ना, अभंगाच्या पहिल्या चरणात वर्णन फार गोड आहे बरं का. ज्ञानियांचा राजा असाही पाठ आहे, ज्ञानियांचा गुरु असाही पाठ आहे. पण ज्ञानी लोक गुरु पुढे झुकतात आणि महाराव म्हणजे श्रीमंत हे राजा पुढे झुकतात. उलटे जेवढे जगातले श्रीमंत लोक आहेत, एक नोटीस पाठवली ना, तुम्हाला काय सांगायचं, मला तुमचाच भाग आहे त्याच्यामध्ये. एक नोटीस, एक खूप जास्त मंत्री गडबड करत होता, 25-30 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. जास्त रोज भाषण द्यायचं. त्याला बोलवलं मुख्यमंत्र्यांनी, गेला तो चेंबरमध्ये. काय म्हणस काय, एक फाईल आहे म्हणे, थोडी वाचली तर बरं राहील. काही बोलले नाही कळालं, काही नाही. एक फाईल वाचायला दिली, पाया पडला, बाहेर आला. तोच माणूस एका तासात बदलला. मला माहीत नव्हतं हे सरकार चांगलं आहे म्हणून. कशामुळं? याचं हे झुकवणं म्हणतात, याला राजा लागतो. म्हणून अभंगामधले जे चरण आहेत ते असे आहेत, ज्ञानियांचे गुरु आहेत. सगळं जग अध्यात्मातलं गुरु पुढे झुकतं आणि श्रीमंत लोक राजा पुढे झुकतात. एक फाईल, एक नोटीस, का तुम्हाला अटक करू नये, तुमची चौकशी, किती साधं पत्र आहे. हा अधिकार राजाला आहे. म्हणून जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस घाबरत असेल तर तो राजाला घाबरतो, आणि शिष्य कितीही विद्वान झाला तो घाबरत असेल तर गुरुला घाबरतो. की दोन श्रीमंती, एक भौतिक श्रीमंती आहेत आणि एक आध्यात्मिक श्रीमंती आहेत. तुम्ही माझ्या समोर बसलात ना, दोन अंगाने आहेत. एक जेवण केलं तर भौतिक शरीर तृप्त होतं, आणि जर चांगलं ज्ञान असेल ना, हृदय तृप्त होतं. आईचं जे नातं ना, आईचं नातं इतकं गोड आहे. आईला मुलाकडे पाहिल्यानंतर कळतं की दुःखी आहे का सुखी आहे. हा पहिला टप्पा. आणि जेवता जेवता प्रत्येक घासाला, तुम्ही निरीक्षण केलं नाहीत, प्रत्येक घासाला त्याची तृप्ती वाढते. तसं तसं त्या मुलाचा चेहरा उमलतो. त्या उमलण्याबरोबर आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पसरतो. मुलगं जेवलं ना, आई ढेकर देते फारच. हे आतलं जग आहे. एकदा मोठा झालात ना, आतल्या जगाला तुम्ही वंचित होतात. हे दुर्दैवी मोठेपण आहे. कोणी विचारत नाही तुम्हाला. किती कष्ट करा, नातेवाईकाचे किती करा. राजा भर्तृहरी सांगतात, पोळायचं असेल ना, नातेवाईकाला जवळ करा. कोण सांगते? विक्रमादित्याचे मोठे भाऊ, उज्जैनीचे राजे. हे नातक होते. किती जग तुम्हाला मान देईल, पण नात्यातले लोक तुम्हाला म्हणणार आमचं अजून करायचं राहिलंच आहेत. मोठा झाला म्हणून काय झालं, आम्हीच केलंय ना. एक जण तो उलटा म्हणला, तो कसा मोठा झाला मला माहिती आहे. काय बोलतो? कसा मोठा झाला मला माहिती आहे. मग तू का नाही झाला? आपल्याला ते करायचं नाही. काही भाषा आहे बोलायची आपल्याला. ते मी ना, हे गरीब लोकांच्या तोंडातून फार ऐकतो बरं का. माफ करा काय बोलतोय तुम्हाला. गरीब लोकांच्या तोंडातून फार ऐकतो. मुळात गरिबामध्ये विनम्रता नाही म्हणून श्रीमंत होत नाहीत. गरिबातला सगळ्यात मोठा दोष आहे.
कोणताही दुकानदार जो श्रीमंत होतो 12 तास बसतो दुकानावर, त्याची तपश्चर्या बघा. एका दिवसाकरता बसत नाही तो, आयुष्यभर तो दुकानात 12 तास. कंपनीचा मालक बघा दिवस रात्र गाडलेला असतो कंपनीमध्ये. कामगार लोक 8 तास ड्युटी करून झोपतात, मालक नाही झोपत. आणि आजच्या काळातले जे कंपनीचे मालक आहेत ना, त्यांची इतकी वाईट अवस्था जगाची नाही आहेत. आता आपल्याकडे संध्याकाळी ना अमेरिकेत सकाळ आहे, आपले 10 वाजले की अमेरिकेचे फोन सुरू होतात त्याला, कारण की त्याचा धंदा तिथं पण आहे, त्याचा धंदा लंडनला पण आहे, भारतात पण आहेत. ह्या वेळा सांभाळून त्याला जगावं लागतं. आणि मग तो श्रीमंत होतो, मग हेलिकॉप्टर घेतो. आणि हा कसा कमवला मला माहिती आहे, येडे का काय कसा कमवला म्हणजे आयुष्य गहाण ठेवून पैसा कमवलाय त्याने. सन्मान करा त्याचा. म्हणून या अभंगात वर्णन आहे महाराव. राव होण्याकरता वेळ लागतो, रावाचा राव होण्याकरता महाराव होण्याकरता वेळ लागतो. आमचे ज्ञानोबराय महारावाचे मोठे राव आहेत, कारण की जयाचे द्वारी अंगी ऐसे माऊली समजून घ्या बरं का. श्रीमंताची मुलं आहेत, एकही दन बैठक मारत नाहीत. शरीराने दरिद्री आहेत, फुगलेले आहेत. डोळ्यापुढं काय आणू नका, सगळे श्रीमंत. अहो त्यांना जन्माला आल्यापासून सगळं ते जे खाल्ले ते पचवलंच नाही त्यांनी. एक गावठी माणूस होता तुमच्या भागाकडे, त्याला काय आपण विलास करणारा म्हणतो ना, ते काय वड्या नाल्यातला इलाज करतो त्याला, पोतरास टाईप वैद्य. त्याच्याकडे एक जण आला, तर ते लोण्यात तुपातलं श्रीमंत माणूस, त्याच्या पाय दुखता दुखता राहीना. हे गावठी वैद्य याची सळई गरम केली. जुने लोक म्हातारे बसले असतील बघा, त्यांना डागलेले आहेत का, तुमच्या गावात असतील डागलेले. म्हणजे समजा तर इथं दुखतं, डागलं ना ते नस मरून जाते आणि दुखणं बंद होतं, त्याला डागणं म्हणतात. जुन्या काळातलं उपचार आहेत. आज त्यांनी ते सळई गरम केलेली पाहिली, जे पळाला तो कोणी, मी तुम्हाला भेटला मला तो असा असा म्हणून, तू गेला कशाला, तुझे जे डॉक्टर आहेत ना ते 5 स्टारमध्ये आहेत. शिंक आली तरी महिनाभर तुला आजारी ठेवतात, ते तुझे डॉक्टर आहेत. हे डॉक्टर बिना पैशाचे आहेत. लिंबू तोंडात धरून पिळणं तुम्ही बघितलं असेल ना, ते लोंड शक्य आहे का त्या महाराष्ट्रांना, कसं सहन होतं त्याची त्यांना माहिती. आपण होऊन दुःख स्वीकारतात, हेच मोठं भाग्य आहे. जे लोक बोलतात ना आम्ही एक खंबा दारू पितो किंवा एक पचवतो वगैरे, असलं काही नाही. तुम्ही तुमचं शरीर, देवानं दिलेलं शरीर आणि अवयव खराब करतायत, हे काही ज्ञानीपण आहे का. आणि 10-20 वर्षाने तुमचे हात पाय कसे होतात काही कीर्तनात सांगायला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराईचं वर्णन करत असताना अंगी ऐसे बळ, शरीर कसं असावं हे ज्ञानोबराईकडून शिकण्यासारखं आहे. जगातली सगळ्यात मोठी श्रीमंती हे शरीर आहे जगातली. आणि अध्यात्मात सांगितलेलं आहे बरं, शरीर आद्यम खलु धर्म साधना. मला जर आज ताप आला असता, मी काही कीर्तन केलं असतं का. ताप न येण्यासाठी
क्षमता लागते ती तुम्हाला टिकवायलाच पाहिजे. म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात, अंगी आहे पहिलं तर शरीर चांगलं पाहिजे. शरीर जर तुमचं चांगलं नसेल, तुमचं मनस्वास्थ्य चांगलं असू शकत नाहीत. तुमचं डोकं दुखू द्या बरं, योग्य निर्णय घेऊ शकाल का तुम्ही? योग्य चिंतन मांडू. म्हणून शरीर महत्वाचं आहे. ज्ञानोबा शरीराच्या बाबतीत काय सांगायचं तुम्हाला, इतकं गोड वर्णन नामदेव महाराजांनी माऊलीकडे पाहिल्यानंतर केलेलं आहे. उगवला खांब कर्दळीचा गाभा हे ज्ञानोबा यांचे शरीर आहे. आणि मला अजूनही कळत नाही, हे जे ज्ञानी लोक आहेत ना, ज्ञानोबाला पाहिल्यानंतर तोंड फिरवायचे है ना, ज्ञानोबाला पाहिल्यानंतर तोंड फिरवायचे. हे प्रतीक आहे महाराज, हे प्रतीक आहे. आजही ज्ञानी लोकांना पाहिल्यानंतर तोंड फिरवतात. ज्या बच्चा तेरा कल्याण हो त्याच्या पाया पडतात. ह्याच्या बापाने ठेवलं काय कल्याण? लक्षात ठेवा काय बोलतोय. ज्या देवाची आपण उपासना करतो भगवान श्रीकृष्ण, तो पहिल्यांदा कर्मयोगी आहे. पहिल्यांदा आयतं खाणारा नाहीये, आयतं खाऊन देणारा नाहीये. कोणाची उपासना करतो आपण? भगवान कृष्णाची. कृष्णम वंदे. त्यांच्या शरीराकडे बघा तुम्ही. भगवान कृष्णाच्या या जगात हसणारा एकमेव देव म्हणजे भगवान कृष्ण आहे, ज्याच्या हातात संगीत आहे, दुखणं नाही आहे. बाकीचे देव पाहिले जर विनाकारण टेन्शनमध्ये दिसतात, हसणं नाही काय नाही, एकदम असं. मी एकाला विचारलं एवढं सिरियस काय देव? म्हणून शास्त्रीचे जरा नीट बोला, ते सिरियस नाही आहे, ते ध्यानमग्न आहेत. पण कुणाचं ध्यान करतायत ते माहीत नाही म्हणे आम्हाला, नाही कळालं. कुणाचं ध्यान करतात माहीत नाही. मग तुम्ही ही मूर्ती काय ठेवली? परंपरा. हे फार शब्द वाईट. माझा मुद्दा लक्षात ठेवा. ज्ञान हसरे हे कृष्ण शिकवतात. जगावर प्रेम करावं हे भगवान कृष्ण शिकवतात. आणि दुष्टांना समाप्त करावं हे सुद्धा कृष्ण शिकवतात. इथून पुढे वारकरीने लक्षात ठेवा. माफी फिफी मागितली तर आम्ही वारकरीत आम्ही असं काही नाही. हे नियम आहे. धर्म टिकला पाहिजेत, दैवत टिकलं पाहिजेत. त्याच्याही पुढे सांगतो तुम्हाला, महाराष्ट्रातल्या विशेष करून लोकांना गाथा ज्ञानेश्वरी टिकली पाहिजे. त्याच्यासाठी आपला जन्म आहे. काय गमवलंय आपण? गाथा ज्ञानेश्वरी जी आपल्यासाठी तुकोबाईने माऊलीने लिहिलीत, ती जर आपण टिकवू शकलो नाही तर काय टिकवणार तुम्ही? पिझ्झा, बर्गर, काय काय सगळं संस्कृतीला? अहो महाराज संत एवढे श्रीमंत आहेत. अनुभवामृत वाचा तुम्ही. हे जे बिग बॉस निघालेलं होता, बोसान गॉड पार्टिकल ज्याला म्हणतात, एक अध्याय अनुभवामृतामध्ये की जग अमृतातून मूर्त कसं होतं 700 वर्षापूर्वी ज्ञानोबाईंनी लिहिलेले आहेत. हे ज्ञानोबा आहेत. भौतिक श्रीमंती आणि आध्यात्मिक श्रीमंतीचा संगम भारतीय अध्यात्मामध्ये आहेत. दोन्ही श्रीमंती पण पाहिजेत. 4 पुरुषार्थामध्ये पैसा सुद्धा पुरुषार्थ आहे. अर्थ पुरुषार्थ आहेत. ज्ञानोबाचं हे वर्णन आहे बरं का. ज्यांच्याकडे धन आहेत माऊली त्यांचे राजे आहेत, आणि ज्यांच्याकडे ज्ञान आहेत माऊली त्यांचे गुरु आहेत. काय म्हणतात तुम्हाला? म्हणती ज्ञानदेव. तुम्हाला ज्ञानोबा असं म्हणतात, ज्ञानदेव. ज्ञानपण देवपण एकत्र नांदतात ते ज्ञानोबा आहे. विठ्ठल विठ्ठल. कधी मी आज एक सकाळी काल ओवी लिहित होतो, सार्थ ज्ञानेश्वरी चालू आहेत. काही काही ओव्या अशा आहेत ना, दिवसभर नशेत ठेवतात. दिवसभर ती जी शब्द आहेत, शब्द फिरवण्याची टेक्निक आहेत, बोलण्याची टेक्निक आहेत, हे फार कमी लोकांना नाही बरं का. आपण आहे ना 2-3 गोष्टीलाच बांधलेला असतो. मी आता समाजामध्ये जेव्हा निरीक्षण करतो तेव्हा माझ्या लक्षात येतं, जेवणावर लोकांचं एक जास्त लक्ष आहे आणि दुसरं लक्ष आयत्या पैशावर आहेत. तुमच्यामध्ये जर पुरुषार्थ असेल ना, कोर्टातच जायला नाही पाहिजेत. लक्षात ठेवा. बाप दाद्याने जमीन घेतलेली असेल
आणि त्याच्यात वाटा पाडण्यासाठी आपण कोर्टात जातो. बापाचे आहोत का? कळतंय का? जमीन कोणाची आहे? बापाची. त्यांनी कमवलेली आहेत, वाटण्यासाठी तुमचे भांडणे. एवढे गरीब पोरं त्या बापाने जन्माला घातले का की किमान आहे ती जमीन सोडून द्या, ते कमवू शकत नाहीत. एवढी अपंगपणा आपल्यात नकोय. कधीतरी मोठे मोठे लोक आहेत बघा, कोर्टात केसेस का बघा बरं. आज ज्यांचं जगात सगळ्यात मोठं साम्राज्य आहे नेटवर्कमध्ये, ते दोघं भाऊ बसले आणि जमीन काय वाटून घेतलं कमी जास्त, कोर्टात गेले का? ते केवढं मोठं साम्राज्य. मी कीर्तनात नाव नाही घेत त्यांचं. वाद गेला नाही तिथं आणि लगेच दुसऱ्यांदा कमवायला सुरुवात केली. ही शिका. आपण शेतकरी आहोत, आपल्याला हे ज्ञानोबाने शिकवतात बरं का तुम्हाला. शिका. गेलं. आज तुम्ही भांडून घेतलंय, उद्या तुमचा मुलगा टिकवेल कशावरून? म्हणून त्याला शिकवताना पुरुषार्थ शिकवा. पुरुषार्थ शिकवा की त्यांनी कमवलं पाहिजे. असा मुलगा जन्माला घाला, देशाने त्याच्यावर प्रेम केलं पाहिजेत. तो पोरगा आहे. आपण कुळातली माणसं, नातेवाईक प्रेम करू शकत नाही आपल्यावर. म्हणजे दोन गोष्टी लक्षात ठेवा. ज्ञान पण पाहिजेत आणि शरीर पण पाहिजेत. ह्या दोघांचा संयोग ज्ञानावर आहेत. ज्ञान का पाहिजे जीवनामध्ये? आतलं समाधान आहे. ते करोडो रुपये जन्माला घातलेत तुम्ही, काय खायचं कळतच नाही तुम्हाला, टेन्शनमध्ये आहेत. अमेरिकेचे लोक, हे लोक बघा तुम्ही, आज भजन करतायत. का भजन करतायत? त्यांच्या लक्षात आलं काहीच नाही पिझ्झा बर्गरमध्ये. आतलं समाधान शोधणार कुठून तुम्ही? आत काय? आतला परमार्थ ज्ञानोबाई शिकवतात जगामध्ये. आतला परमार्थ. मी अभिमानाने सांगतो बरं का काही गोष्टी. माझा अभ्यास आहे आणि अनुभव आहेत. माझी श्रद्धा आहे, हा भाग वेगळा आहे. पण ज्यावेळेस मी अध्ययन करत होतो त्यावेळेस माझा साईड विषय वेस्टर्न फिलॉसॉफी होता. आणि मी अभ्यास करत होतो न्यायाचार्य. मी संस्कृत शिकत होतो, संस्कृतचे पेपर होते. हे दोन्ही हाताळलेत. एका ओवीची बरोबरी होत नाही हो, एका ओवीची. एवढे ज्ञानोबा मोठे. हा माझा अनुभव आहे. हे का सांगतोय तुम्हाला? जिथं मी न्यायाचार्य झालो मुंबईला, आजही तिथं 1,000 कोटीची प्रॉपर्टी. पण ज्ञानेश्वरीचं एवढं मोठं आकर्षण, धनाचं आकर्षण थांबवू शकलं नाही. म्हणून ज्ञानी यांचे गुरु आहेत. ज्ञानेश्वरी का मोठी आहेत? नाही धन, ज्ञानेश्वरी कृपा केली पाहिजे. बऱ्याच लोकांचे तक्रार आहे की ज्ञानेश्वरी आम्हाला समजत नाही. बरोबर आहे ना? सगळ्या लोकांचे, शिकलेल्या लोकांनी तर मला प्रश्न विचारला होता, ज्ञानेश्वरी मराठीत आहे का? हा मराठीत विचारलेला प्रश्न आहे. काय बोलू त्याला? काय जन्माला आलो आपण? ज्ञानी पुढचा टप्पा बरं का तुम्हाला. जेवढे माझ्यासमोर बसलेले लोक आहेत, पहिलीला गेले, दुसरीला गेले, 10वीला गेले, 10वीला 12वीला गेले, तुम्हाला कोणीतरी शिकवलंय ना? 10वीला गेल्यानंतर किती लोक, सरकार किती पैसा खर्च करते 10वीसाठी? अध्यापक आहे, शाळा आहे, बांधकाम आहेत, आणि तिथे शिकवणार आहेत. म्हणजे भौतिक ज्ञान शिकवण्याकरता शिक्षक आहेत. आणि तुम्हाला अशीच ज्ञानेश्वरी कळावी? काय धाडस आहे तुमचं? काय डेअरिंग आहे? ज्ञानेश्वरी कळत नाही? अरे पोटा पाण्याचं कळण्याकरता शिक्षक असतात. आत्मा सापडण्यासाठी गुरु नसावा का आपल्याला? आतलं ज्ञान आहे ते. पोटाच्या ज्ञानाकरता खर्च आहे, आतल्या आत्म्याच्या ज्ञानाकरता थोडं कष्ट तर घे, थोडं तरी घे. आणि एवढं कष्ट घ्यायला पाहिजेत. तुकोबराय झाले तरी ज्ञानोबरायांच्या ज्ञानापुढे म्हणतात दुसऱ्या चरणात. Bye.
जीवनातला ऐश्वर्य बरं का हा अभंग, फार मोठा अभंग आहे. थोडं थोडं सांगतोय फक्त, पण मोठा अभंग आहे. माऊलीचं नाव ऐकून एक धरडेकरी गेला होता आणि ज्ञानोबाने स्वप्नात त्याला सांगितलं की तू तुकोबारायकडे जा. बघा, आणि माऊलीकडे का गेला होता? आजही लोक आहेत बरं का तसे. रेडा बोलवला आणि भिंत चालवली. हे चमत्कार ऐकून त्याला वाटलं मला सुद्धा हे चमत्कार करता यावेत, म्हणून तू माऊलीकडे गेला. नाही कळालं? हे धरणेकरी आज पण आहेत. हे माऊलीकडे म्हणजे ज्ञानाकडे जात नाहीत, अज्ञानाकडे जातात. अज्ञानाकडे जातात. तुम्ही जेवढे महाराज आहेत ना आताचे प्रसिद्ध झालेले, सगळ्यांचा इतिहास बघा. एक तर महाराज एवढा मोठा प्रसिद्ध, 2 लाख लोक त्याच्या प्रवचनाला. त्याचा शिष्य येऊन मला सांगतो, महाराज आमचे बाबा लय मोठे आहेत. मला हा ठीक आहे, चांगलं आहे. येऊन तर बघा म्हणजे 2 लाख लोक जमतात. नाही कळालं अजून मराठी? 2 लाख लोक प्रवचनाला जमतात असा तो महाराज. मी त्याला विचारलं, गीता आमच्या बाबाचा काय संबंध आहे म्हणे. मराठी नाही अजून. ज्ञानाचा आणि बाबाचा काहीही संबंध, हा अर्थ आहे. मी विचार गीता हे म्हणजे ज्ञानेश्वरी, अजिबात नाही. का? शिकलेलाच नाही आमचा बाबा. नासाचे वैज्ञानिक शिष्य आहेत का त्याचे? बोला ना. श्रीमंत आणि बुद्धिमान लोक शिष्य आहेत का? दुःखानं गांजलेली लोक कुठल्याही डॉक्टरकडे जसे जातात तसं मानसिक रुग्ण कोणत्याही बाबाकडे जातात. भरोसा ठेवू नका त्यांच्याकडे. पुन्हा एक, मानसिक रुग्ण लोक अशा बाबाकडे जातात. काही नाही, ती दुसरे बसलेल्या. अहो मी कधी कधी बघतो रे टी व्हीवर येड्या लोकांना बसलेलं, काही बोलतात मनाला येईल ते. आता मी ते माझ्या कीर्तनात बोलून त्यांना मोठं नाही करत, काही बोलतात आणि शिष्य लोक खुश. एक तर माणूस होता, तो म्हणे आमचं तीर्थक्षेत्र इतकं आहेत, 2500 माणसाला जेवायला बसेल इतकी पंगत मोठी आहे आमची. काय पंगत? अरे देश लुटणाऱ्या नेत्यांचे लग्न बघा, 10,000 बसतात पंक्तीला. हे 2,500 कुठं आहे तुझं? जीव घालणं म्हणजे काही संत हो नाही का? ज्ञान कोणाला? अहो 2 लाख लोक आहेत, त्याला एकही मराठी नीट बोलता येत नाही. लोक म्हणतात नाही ते विदेही अवस्थेमध्ये असतात. एका माणसाच्या अंगावर कपडे नव्हते, साधं टायवेल सारखा कपडा आणि नुसतं अंगावर उपरणं. मला त्याचा कळतो आमचे महाराज किती वैराग्यवान. चल म्हणलं दाखव. गेलो आम्ही. आता ते आमचं बालपण होतं त्यावेळेस, 20-22 वर्ष. आणि ते खोडकर स्वभाव पहिल्यापासून होतं. काहीतरी आता न्याय म्हणल्यानंतर अन्याय तर शोधावाच लागतो ना. त्या काळामध्ये त्याच्याकडे म्हणजे जो टायवेल सारखे कपडे घालतो अंगावर उपरत होतो, त्याच्याकडे मर्सिडीज होती. नाही अजून मराठीकडे. मग तुम्ही काय कीर्तन ऐकताय? कपडे, बसायला कोणती गाडी आणि बंगला एसी. आणि त्या बंगल्यामध्ये, एसी बंगल्यामध्ये रामाला किती दुःख होतंय वनवासात ते सांगतोय. किती मराठी कळते मला नाही माहिती तुम्हाला. एसी हॉलमध्ये कोणाचं दुःख सांगतोय तो? रामाचं. बर त्याचं दुःख सांगतो, हा रडतोय. नाही कळणार अजून. काय कसला त्याग आहे तो? एक देखावा आहे. ज्ञानोबाईच्या भाषेत जर बोललं ना, अंतकरणावर वरखडे उतरतील महाराज. हे जे सजलेले महाराज लोक असतात ना, ज्ञानोबाई त्यांच्यासाठी खूप सुंदर सांगतात. हे आतून शेण घातलेले आहेत, वरून सजलेले आहेत. मृत जैसा शृंगारीला, प्रेत सजवले असे महाराज मंडळी. हे ज्ञानोबाईंचं वाक्य. मी 98% ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगत नाहीत, इतकी धार येते ज्ञानेश्वरीमध्ये. नाही तर माझ्यावरच मोर्चा निघेल. कारण की बऱ्याच महाराज लोकांच्या विषयी झाले तेव्हा मी जरा जपून बोलतो. काय लिहिले ज्ञानोबाईंनी? प्रेताला सजवले. आत जर तुमच्यात ज्ञान नसेल
तर बाहेरचा संतपणाचा देखावा मृत जैसा शृंगारीला. मढ शृंगारलेत आपल्या भाषेमध्ये, प्रेताला शृंगारलेत. मला सांगा, प्रेताला तुम्ही हातामध्ये सोनं घातलं, कानाला सगळं सजवलं, त्याला किंमत आहे का? त्याला आत ज्ञान नसेल तर बाहेर सजलेला साधू चालणारं प्रेत आहे. विठ्ठला विठ्ठला. पुढचा टप्पा आहे का? त्या बिचाराला तरी काय घेणे सजलेलेला. तुम्ही येडे आहेत ना, तुम्ही आत पाहत नाहीये, तुम्ही बाहेर पाहताय. त्याचं ते साधू पण पाहताय, दाढी जटा पाहत. अरे हे दाढी जटावाल्यानेच सीतेचं अपहरण केले, आता तरी सावध व्हा. लक्षात येते का? सजलेल्या व्यक्तीलाच सीता भाळली होती, रावणाला संत समजलं होतं. काय पब्लिकला बोलून फायदा आहे? अज्ञानी लोकांना बोलून काय फायदा? जर सीता असंताला संत समजते, अज्ञानाला ज्ञानी समजते, तर गरीबाला काय नाव ठेवून फायदा आहे? जगद्गुरु तुकोबारायांचा विषय किती सुंदर आहे बघा. तो धरणेकरी तेच मला पण असं करतात. लोकांची जी तरुण पोरं आहेत ना, ते फार विचित्र आहेत. हिरोकडे बघितले की दुसऱ्या दिवशी केसाचा कट तसाच, हात दिसायला बोलत नाही. आता कपडे तसे, वागणं तसं, बोलणं स्टाईल तशी. लहान लहान पोरं बिघडलेत महाराज कार्टून बघून. आणि जर ते कार्टून बंद केलं तर अन्न सुद्धा खात नाहीत महाराज. काय परिस्थितीत. बाया सुद्धा एवढ्या विचित्र झाल्यात. नको त्या टायमाला त्या डोळ्याची वाढ होत असते, दृष्टीची वाढ होते, त्या टायमाला त्यांना मोबाईल पाहायला देतात. काय अपेक्षा करणार? अशी मुलं काय छत्रपती जन्माला येणार आहे काय? 16व्या वर्षी ज्यांनी स्वराज्याची शपथ घेतलेली आहेत ती मुलं कुठं? हे 16 वर्षाची मुलं कुठं? बोलूच काय कीर्तनामध्ये त्यांना? बघू वाटत नाही तो त्या मुलांकडे. आई वडील चुकीचे आहेत. लक्षात. आई वडील मी नाही म्हणत, तुकोबाराय म्हणतात. देवा अशांच्या घरी मला जन्माला घाल जिथं संत निवास करत असतील. हरिदासाचे घरी मज उपजवा. जन्माला सुद्धा कोणाच्या घरात यायचे ते आपल्याला कळायला पाहिजे. जिथं बाहेरून शरीर चांगलं आहे, आतून मन ज्ञानाने भरलेले आहेत, अशा ठिकाणी जन्माला. मला ना कधी कधी तुकोबाराच्या विषयी बोलतात ना, तुम्ही फार माहिती का नाही माहीत नाही तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारांची 8वी पिढीचं गाव हेच आहे, सातारा. महाबळेश्वरच्या खोऱ्यामध्ये मी त्यांच्या गावी कीर्तन केलेले आहेत, विश्वमोहन बाबांच्या गावामध्ये. मला वाटतं आबोली वगैरे काहीतरी नाव, आंबिवली. आंबिवली हे जगद्गुरु तुकोबारांच्या 8व्या पिढीचं गाव आहे. आणि व्यापाराच्या निमित्तानं आंबिवलीतून दिहूला गेले होते आणि श्रीमंत होते. कुठलाही संत, नीट ऐका, एवढं वाक्य लक्षात ठेवा, कुठलाही संत, कुठलाही देव गरिबीत जन्माला आलेला नाही. कान उघडून ऐका. गरिबीला नशीब समजू नका, गरिबीला पुरुषार्थ करण्याचं साधन समजा आणि श्रीमंत व्हा, तर जन्म आहे तुमचा. कुठलाही संत 8 पिढ्याची तुकोबारायांची श्रीमंती आहेत, ते तुकोबाराय म्हणून ते गाथा लिहू शकतात. देवगिरीवर महाराष्ट्राचा पहिला राजा बसला होता, रामदेव. देवगिरीवरचं पहिलं महाराष्ट्राचं राज्य, पहिला राजा. आणि त्याचे प्रधान ज्ञानोबारायांचे पंजोबा होते. ते कुळ येते, DNA मोठे आहेत महाराज ज्ञानोबारायांचे. उगा असं कुठंतरी जन्माला आले आणि तिथून मोठे झाले असे नाही येते. 8 पिढ्याची ज्ञानोबारायांची श्रीमंती, म्हणून ज्ञानेश्वरी कार आहेत. आणि राम असो भगवान कृष्ण असो, हे गरिबीत जन्माला आलेले नाहीत. विठ्ठला विठ्ठला. गरिबीला तकदीर आणि नशीब समजू नका. आपल्या वागण्यातले दोष आहेत म्हणून आपण श्रीमंत होत नाही. मुंबईला जाणाऱ्यांची संख्या बघा, संपूर्ण बाहेरून लोक येतात, मुंबई श्रीमंत होतात. ज्यांची मुंबई ते काय करतायत? ते ओरडतायत आमची मुंबई. अरे गेली कुठं? तुम्ही श्रीमंत झाला असता. माझ्या डोळ्यात एकाची गोष्ट आहे, मूळ मुंबईमधली माणसं, माधवबाग एरियातली माणसं खोल्या विकल्या नवी मुंबईत राहायला गेले. आज मुंबईत मराठी माणूस नाही आहे महाराज.
एक एक गाव जर सांगितलं मी तुम्हाला तुमच्या लक्षात येणार नाहीत काय परिस्थितीत. सगळ्या गिरण्या 81-82ला आपल्या मुंबईमध्ये होत्या आणि सगळ्यात जास्त साताऱ्याचे लोक होते. आणि मी कीर्तन करत होतो म्हणून मी अनुभवलंय. सेंचुरीचा परिसर असेल, मिल कामगार ज्याला म्हणतात, सगळे सातारा परिसरातले लोक होते. एक संप झाला आणि महाराष्ट्र उद्ध्वस्त झाला, तो मी पाहिलेला महाराष्ट्र येतो. आणि त्या गिरड्या सुरतला गेल्या, गुजरातमध्ये गेल्यात, आपल्या लोकांनी घालवल्यात त्या अपेक्षेपोटी. कसली चिंता करताय तुम्ही? म्हणून गरिबी तकदीर नाही, आपल्या वागण्यातला दोष आहे. आपल्या वागण्यात बदल करा तर महाराष्ट्र श्रीमंत होईल. विठ्ठला विठ्ठला हे ज्ञानावर आहेत. म्हणून ज्यांचे अभंग आपण गातो, ज्यांचं ज्ञान ऐकतो, हे मोठ्या घराण्यातले लोक आहेत. जे आपलं दैवत आहेत ते मोठ्या घराण्यातले आहेत. आपण गुलाम नाहीत. त्यांच्या सारखं होण्यासाठी संत आपल्याला निमंत्रण देतात. देव होण्यासाठी संत आपल्याला निमंत्रण देतात. इतक्या मोठ्या परंपरेतले आपण आहोत आणि त्या चमत्काराला करण्यासाठी हात तिकडे पाठवला आहोत धरणेकरी. मग कधी अज्ञानाच्या संताच्या मागे जाऊ नका, काही दिल त्याच्या मागे जाऊ नका. मला सांगा, एवढे बसलेली लोक आहेत, काही ना काहीतरी जीवनामध्ये दुःख आलं असेल, बरोबर आहे ना? तुम्ही काय म्हणले? नशीब. काय म्हणलेले तुम्ही शेवटी? नशिबाचा दोष. कोण नशीब बघितले तुम्ही? ज्या चुका झाल्यात तो निर्णय चुकीचा होता म्हणून दुःख आले पदरात. योग्य निर्णय करता आला नाही म्हणून तुम्ही मागे सरलात. कधी नशिबाला दोष देऊ नका. कर्म म्हणून भारतीय अध्यात्मशास्त्र हे कर्मयोगी शास्त्र आहेत. नर करणी करे सो नरका नारायण हे शिकवणारं शास्त्र आहेत. आणि बाकीचे लोक नाही, गरीब राहिले पाहिजे, धागा देत तोड. आणि जे धागा दोरा करणारे हे श्रीमंत आहेत. यांचे घरं बघा तुम्ही. समाज गरीब ठेवतात, ज्ञानी करत नाहीत. समाजाला मुलगा समजून ज्ञान देणारे ज्ञानोबर आहेत. मुलगा समजून पुरं महाराष्ट्र श्रीमंत झाला पाहिजे, त्यांच्याकडे जा. आणि तो धरणेकरी चमत्कारासाठी गेलेला होता. चमत्कार चुकीचा आहे, तो तक्षण आहेत. आत्ताच्या भाषेमध्ये पेन किलर आहे चमत्कार, म्हणजे टेम्पररी, त्याला भाळायचं नाही. चमत्काराला सांगितलं की बाळ तू, मी काही नाही आहे, तू जा धरणेकऱ्याकडे. आणि तो धरणेकडेला गेल्यानंतर ज्ञानोबरांचा साक्षात्कार सांगितला आणि त्याच्या उत्तरातला हा अभंग आहे. म्हणती ज्ञानदेव माऊली तुम्ही माझ्याकडे पाठवतायत. याचा दुसरा अर्थ असा होतो, नीट आहे का? दुसरा अर्थ असा होतो, संताला मोठं केलं पाहिजे, निंदा नाही केली पाहिजे. कसा का असे ना, ज्ञानेश्वरी सांगतोय ना, काही का सांगे ना, तुकोबारायचं नाव घेतोय ना. काही काही कीर्तनकार असे आहेत महाराज, आम्ही त्यांना बोलवतो, त्यांच्या नावाखाली कीर्तनाला तरी समज जमतोय. ते महान आहेत महाराज. जो तमाशाकडे जाणारा वर्ग होता तो कीर्तनाला आलाय, हे काही कमी आहे का महाराज? नाही, आमचे महाराज लोक अभंगावर बोलत नाहीत. म्हणलं तू काही दिवा लावला? अभंगात शिर म्हणला अगोदर, मग सांग चुकीचं आहे. कोणत्या ना कोणत्या रूपाने ज्ञानोबराय तुकोबारायचं स्मरण करवतो, तो खरा दाता आहे. तुकोबारायकडे पाठवलं. तुकोबाराय म्हणतात, अरे माऊलीच्या तिथे काय कमी आहेत? जयाचे द्वारी त्या प्रकरणातला. आणि मग माऊलीने पाठवल्यानंतर तुकोबारायचं हृदय भरून आलं. मला मोठेपण यावं, नीट आहे का? मला मोठेपण यावं म्हणून माऊलीने हा चमत्कार केलाय. कधी कधी असं होतं बरं का, खूप गरिबातली जनाबाई, आई वडील नसलेली, ज्ञानोबरांच्या घरी 14 माणसाचं धुणं भांडी करायची. माझ्या मराठीतलं गांभीर्य लक्षात ठेवा बरं का. मी जनाबाई सांगत नाही तुम्हाला, वारकरी संप्रदाय सांगतो. ह्याच्या माता माऊल्या बसलेल्या आहेत ना, माझी माऊली अशा आहेत ना, यांना अभंग लिहिण्याचा अधिकार माझ्या माऊलीनी 700 वर्षापूर्वी दिलाय. शिक्षणाचा अधिकार दिलाय, जवळ करण्याचा अधिकार दिलाय. भांडे घासणारी जनाबाई, आजही तुम्ही बघा, भांडे घासणारी बाईला मान नाही आहे.
आणि ती जनाबाई ज्ञानोबारायांनी तिला अभंगाचा अधिकार दिला, पण नाव नाही आहे. आतासारखं फेसबुक नाही, हे नाही, कसं नाव व्हायला पाहिजेत. मग त्या काळातला एक प्रसंग येतो की चोरीचा आळ जनाबाईवर आला. भगवंताची चोरी झाली, नीट आहे का, भगवंताची चोरी झाली आणि वाळवंटात फासावर द्या. जनाबाईच्या ज्या शिव्या आहेत महाराज, इतक्या कशा असतील ते तुम्ही बघा. अरे विठ्या रे विठ्या, मूळ मायेच्या कारट्या. पुढचं नाही बोलत मी तुम्हाला, ते तिचा अधिकार आहे. आणि मग सगळ्यांच्या देखत जो चमत्कार घडला आणि संपूर्ण पंढरपुराने जनाबाईसाठी टाळ्या वाजवल्या महाराज. चोरीचा आळ येणं हे प्रसिद्धीसाठी आहे. विठ्ठल विठ्ठल. धरणेकरी पाठवणं म्हणजे ज्ञानोबारायाने तुकोबारायाला महाराष्ट्रात प्रसिद्ध करणे, की तुकोबाराय आमच्या संत परंपरेतले आहेत. इथून पुढं तुकोबारायाशिवाय परमार्थ चालणार नाहीत, हे ज्ञानोबारायांची संमती. म्हणजे अगोदर गाथा शिका, त्यांचा वैराग्याचा आशीर्वाद घ्या आणि मग तुम्ही ज्ञानेश्वरीला हात लावा. विठ्ठल. आणि हे थोरपण पाहिल्यानंतर तुकोबाराय म्हणतात मज पामर आहे, मी संसारातला माणूस आहे, 2 बायका आहेत, मला संसारात त्रास झालेला आहे, नसलेली दरिद्रता, मला वाडवडिलींचा संसार सांभाळता नाही आला, श्रीमंती सांभाळती नाही आली, परमार्थामध्ये आलो. आणि अशा व्यक्तीच्या जवळ तुम्ही या धरणे करायला पाठवताय. तुम्ही मला दिलेलं मोठे, पण हे त्याच्या योग्यतेचा मी नाही आहे. तुमचा जर अधिकार पाहिला 3ऱ्या चरणात, अतिशय गोड अभंग. आपल्या भारतीय शास्त्रामध्ये 2 महान आहेत. एक आहे ब्रह्मदेव, ज्याने सृष्टी निर्माण केली, आणि सृष्टीचे जे पालक म्हणून आहेत ते इंद्र आहेत. ब्रह्मादी म्हणजे इंद्र आणि ब्रह्मदेव, इंद्र आणि ब्रह्मदेव हे 2. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माणसाचं नाव नाही घेत. या अभंगाचं वैशिष्ट्य आहे. माऊलीच्या कोण पाया पडतं? जे ब्रह्मदेव आहेत, जे इंद्र आहेत. मराठी कळते ना, डोकं लावावर काय म्हणायचं मला. जे ब्रह्मदेव आहेत, जे इंद्र आहेत, ते तुमच्या पुढे झुकतात. जे झुकत नाहीत ते कोण आहेत? ब्रह्मदेवही नाहीत, इंद्रही नाहीत. कोण आहे ते? विषयी. ज्ञानोबांचं एक 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 ते प्राकृत हेंदरे खेवी जाणवलं आहे. ज्ञानोबांचं समजे बरं का, हेंद्रे काय, हेंद्रे कोण म्हणते? अरे जे कुलीन आहात, ब्रह्मदेवा इतकी क्षमता आहेत, इंद्र इतकी राजाची क्षमता आहेत, ते ज्ञानोबा पुढे झुकतात. का झुकतात? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिता येत नाही. मराठी येते? ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ तुला याच्या पुढे जाऊन सांगतो महाराज. जेवढे वक्ते जगामध्ये, राजकारणातले असतील, भारतातले, हे कुठलं तरी टॉपिक ऐकून तुम्हाला वक्तृत्व देतात. 700 वर्षात जेवढे मराठीतले कवी आहेत,
आत्तापर्यंतचे. आणि जेवढे संत आहेत या सगळ्या संतांच्या वाङ्मयाला मूळ ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरी. सगळ्या संगमय मूळ कोण आहे? आणि हा शब्द निवृत्तीनाथांनी माऊलीला दिलेला आहे. निवृत्तीनाथांनी अज्ञानाचे लक्षणं 13व्या अध्याय वाचा, खूप गोड आहे अध्याय बरं का. जर तुम्हाला असं वाटत असेल ज्ञानेश्वरी कळावी तर एकदम ज्ञानेश्वरीला झोंबू नका. लहान मुलाला आपण पहिल्यांदा पेज देतो, नंतर मग ते भाताचं शीत, नंतर असं वाढवत वाढवत जातो. तसंच जी पेज आहे ना ज्ञानेश्वरीतली, तो 13व्या अध्यायातला 7व्या श्लोकापासून सुरू होतं. ज्याला कुणाला वाटेल ना की ज्ञानेश्वरी कळावी, आम्हाने तो या श्लोकापासून 2 आहेत, ज्ञानी कसे वागतात आणि अज्ञानी कसे वागतात याचं लक्षण आहे. ते वाचत तुम्हाला एवढा कादंबरी वाचायची गरज नाही. एवढे विनोद आहेत त्याच्यामध्ये, एवढे. मी अजून सुद्धा काही काही विनोद आठवले ना हसतो मी त्या विनोदाला. आणि वर्तमान काळातले विनोद आहेत. तुमच्या गावातला एखादा माणूस मुंबईला गेला असेल, साताऱ्यात गेला असेल, पुण्यात गेला असेल नोकरीला, तो बापाला पैसे पाठवत नाही असं ज्ञानेश्वरी सांगते. मग त्याला जर आई वडिलांनी सांगितलंय की अरे तुला एवढं मोठं शिक्षण दिलंय, मोठं केलंय, मुंबई पुण्याला नोकरीला आहे, जरा काही पाठव. ज्ञानोबरांनी ज्ञानेश्वरी तो जे बोलतो ते 700 वर्षापूर्वी लिहिलेत. काय सांगायचंय? इथं मला रूमचं भाडं एवढं आहे, खर्च एवढा आहे, इकत एवढं घ्यावं लागतं, एवढं कडक करावं लागतं. ज्ञानोबरांचे माय बापा दावी निदारपण, आई वडिलाला आपली गरिबी सांगतो, काय हाल चाललेत माझ्या शहरामध्ये राहून, भाडं बघा, प्रत्येक गोष्ट एकच घ्यावी लागते. ज्ञानोबरा तिथं हळूच लिहितात, बायकोनी काहीही मागितलं तर कमी पडू देत, कुठली अवलाद आहे बोला ना. ही ज्ञानेश्वरी आहे. खेडेगावातल्या अजूनही बायका नवऱ्याच्या पुढे नाही आहेत. अजूनही खेडेगावातल्या बायका नवऱ्याच्या पुढे नाही आहेत. आणि एकही नवरा शहरातला असा नाही जो बायकोच्या मागे नाही. ते जे म्हणेल ते ही ज्ञानेश्वरी आहे. साच आणि हो स्त्रीचे आशेक ज्ञानोबा काय खरं आहे हे तिने ठरवायचं. ते जे सांगेल ते सत्य, खोटे का खरं आहे. तुम्ही खेडेगावातले, तुम्हाला काय अनुभव आहेत? जर कपडे बदलून नाव असेल तर भास वेगळं आहे. माय बापा जावे गोत्र कुटुंबावंची पाहुणे जर गेले ना हॉटेलमध्ये थांबवतो असं मी म्हणतोय. नाही तर तो हॉटेलमध्ये सुद्धा थांबवतो, तो म्हणतो आमच्या घरी जागा नाही आहेत. मला तर कधी कधी एवढं त्रास होतो. एक जण मॅनेजर माझ्याकडे आला होता, त्या गडावर माऊलीचं मंदिराचं काम चालू आहे, तो पुण्यातला होता. आता ती भगवानगड आहे, महिन्याला 1.5 लाख लोक जे होतात बांधूनही नेतात. गावठी आहे ना आपण, आज म्हणजे आपलं गाव आहे थोडं. या गावामध्ये दुष्काळ पडला काय, काय 2 माणसं वाढले का काय, बायकांना टेन्शन नाहीत, धान्याचे पोते लागलेले आहेत. शहरामध्ये डब्यात पीठ आहे नाही, 1-1 किलो बिचारी विकत आणतात मार्टमधून. आणि नवऱ्याला विचारतात संध्याकाळी किती पोळ्या खाणार. कमी पण नाही खायचं आणि जास्त पण त्याने खायचं. मग तो माझ्याजवळ बसला होता पुण्याचा माणूस. त्याला म्हटलं जाताना मी तुला शिदा बांधून देतो. माझ्या देखत त्यांनी बायकोला फोन केला, संध्याकाळी स्वयंपाक करू नकोस, तुझा सुद्धा डबा बी घेऊन येतो. हे जीवन आहे, हे कमवून आहे, हे ज्ञान आहे. यांचे कपडे बघा, मृत जायचा शृंगारीला. आणि आतलं बघा तुम्ही, वासना काम क्रोध ढपढपतायत महाराज. ही ज्ञानेश्वरी आहेत. विठाला विठाला. पुढचा टप. अशा लोकांनी ज्ञानोबाराही चांगले नाहीत, संप्रदाय आंधळा आहेत, अध्यात्म आंधळ आहेत. खरं आहे का नाही ते? ह्या लोकांनी ब्रह्मादिक जेथे ह्या लोकांनी काय साधू संतांचं वर्णन करावं, ज्यांच्यासाठी स्त्रीच सर्वस्व आहेत. मी तर या पिक्चरवाल्याला नावं ठेवील महाराज.
संपूर्ण तरुण पिढी या पिक्चरवाल्यांनी बिघडून टाकली. 75 वर्ष झाले फक्त लव्ह स्टोरीच आहे भारतात. अरे काहीतरी दाखवा, काहीतरी चांगलं करा. विदेशातले पिक्चर बघा तुम्ही, सायन्सवर आधारित आहेत, जगावर आधारित आहेत. आता मी मागे एकदा बोललो तुम्ही एका चॅनलला, भिंत चालवली का नाही अमक्या हॉलिवूडच्या पिक्चरने सांगितलंय भिंत कशी चालते. अक्कल नाही या लोकांना. 4थी 5वी पास झालेले, 10वी पास झालेले, नोकरी करणाऱ्या लोकांनी राजाला काही नाव ठेवावं का? ज्ञानियांचा गुरु राजा, त्यांचं वर्णन कोणी करावं? आजही तीच परिस्थिती. म्हशी मागे जातात, गुरं चारायला जातात, भरपूर वेळ आहेत, आणि तिथून कमेंट करतात मुख्यमंत्र्यांनी हे करायला नाही पाहिजे. तू कुठे आहेस? मला तर यांच्यावर एवढी दया येते महाराज, फास्ट गाडी आली ना तर म्हशीला मध्ये टाकतात. गेलीच नाही पाहिजे ती गाडी, थांबावी लागते गाडी. मग गाडी थांबली की आम्ही त्यांच्याकडे पाहतो. मग महाराज तुम्ही का? हाणतो जरा बाजूला. दुसऱ्याची प्रगती थांबवणं हे आपल्या रक्तात नसलं पाहिजे, लक्षात ठेवा. तो त्याच्या कर्माने पुढे चाललाय. तुम्हाला जाता येत नसलं तर जाऊ नका, आडवं येऊ नका, हे शिकवतात आपल्याला. आणि त्या लोकांनी, त्याच्या पुढे जाऊन बोलतोय मी तुम्हाला, विषयातल्या बरवटलेल्या लोकांनी ज्ञानोबाईचं काय वर्णन करावं महाराज? भगवंत म्हणजे काय, त्याचं काय वर्णन करावं? दोष शोधणारी लोक आहेत, दोष शोधतात. मला नवीन लोक काय डोक्यात बसले, तुम्ही दुसऱ्याच्या धर्माची निंदा करून बघा बरं, हात कापून टाकतील तुमचा. त्यांचा नाराच आहे सर तन से जुदा. बोलून बघा तुम्ही मुस्लिम धर्मावर, काय होईल तुमचं बघा. हिंदू काही, मला म्हणे 1008 16,000 बायका होत्या म्हणे कृष्णाला. म्हणलं हो, कसं काय? म्हणलं तुला काय प्रॉब्लेम? घर कोणाचं, सांभाळायचं कोणी? बरं हे काही अध्यात्म आहे का महाराज? अहो भगवान कृष्ण जगातले एवढे महान व्यक्ती आहेत, अजूनपर्यंत त्यांच्या नखाची बरोबरी करणारं कोणी नाही बरं. हे ज्ञानेश्वरीत लिहिलेले आहेत. ज्यांनी जन्माला यायच्या अगोदर जे वैराग्यवान आहेत, ज्ञानोबांचे शब्द आहेत ते, विषय त्यजोनी जन्मले शुकाधिक दादुले. शुकदेव ते सुद्धा कृष्णाचं वर्णन करतात, एवढे महान आहेत. 16,000 बायका नव्हत्या, दर्जा होता. लक्षात येते? दर्जा होता तो. नरकासुराने चांगल्या चांगल्या मुलींना डांबलं होतं आणि भगवान कृष्णाने तुरुंगातून त्यांना सोडवलं. तुरुंगातून सोडवल्यानंतर ते म्हणतात, आमचा तू नाश केलास, आम्ही कमीत कमी इथं भाकरी तरी खात होतो, समाज आमचा स्वीकार करणार नाही. भगवान कृष्ण म्हणले, आजपासून तुम्हाला माझ्या पत्नीचा दर्जा मी सांभाळतो तुम्हाला. ही आजची घटना आहे महाराज. एखाद्या मुलीकडून चुकलं तर समाज स्वीकार करत नाही. आणि ती प्रथा, झालेली चूक सुधारा, हे समाजाला पहिला संकेत भगवान कृष्ण देतात, आपलंसं करतात. त्यांना झाली ना चूक, जाऊ दे, ये माझ्याजवळ, मी तुला सांभाळतो. इलाज तर माऊली म्हणतात. कुठल्या कुठल्या समाजातले गाठलेल्या बाहेरचे लोक सगळ्यांना माऊली जोड. तुम्ही माऊलींचा अभ्यास करा. चोखा महाराज त्या काळामध्ये, चोखोबारांची पत्नी त्या काळामध्ये, जिचं चरित्र तुम्हाला सांगितलं, जनाबाई, त्या सगळ्यांना माऊलीने जमा केलं आणि सगळ्यांना संत बनवलं. संत बनवलं, सगळ्याला ज्ञान दिलं. आणि जोपर्यंत माऊली होते, एकाची हिंमत नव्हती, चोखोबाईला संत का बनवलं? आणि जिथं तुमच्यात विभाजन झालं, नीट आहे का, मग तिथं त्रास सुरू झाला. मला सांगा, चोखोबारांनी अभंग लिहिले, कुणी तक्रार केली? बोला ना. चोखोबाराच्या पत्नीनं नाही तक्रार केली. त्यांच्यापेक्षा तुकोबाराय श्रेष्ठ होते ना आजच्या भाषेमध्ये. मग त्यांचे अभंग का बुडवले? कधी डोकं लावलंय का तुम्ही? तुमच्यात ज्या दिवशी एकता संपेल ना, त्या दिवशी तुमचा नाश झाला. म्हणून एक व्हा, एक रहा.
ज्ञानोबांच्या काळामध्ये ग्रुप होता संतांचा, सगळ्या समाजाचे संत एकत्रित राहत होते आणि बॉस होते ज्ञानेश्वर महाराज. हिंमत नाही बोलायची कोणाची. आणि तुकोबाराच्या काळात एकटे तुकोबाराय संत होते म्हणून त्रास झाला त्यांना. कोणी उठलं की त्रास देऊन जायचं. अहो अभंग लिहिला तरी सहन होत नव्हता. माझा मुद्दा, अभंग म्हणजे काही बंडखोरी आहे का? भगवंताचं सुंदर ते ध्यान उभे हे लिहिणं बंदी आहे. मग इथून पुढे सातारकरांनी तरी लक्षात ठेवा, आपल्या साधू संतांवर कुणीही बोलता कामा नये. एवढं रक्षण करणं आपलं काम आहे, आपल्या संस्कृतीचं काम आहे, ते सगळ्या महाराष्ट्राचं काम आहे. कुणी बोलावं काय? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, अरे जिथं ब्रह्मदेव बोलत नाही माऊलीला, इंद्र शरण येतो. काय उपमा देऊ तुम्हाला? म्हणजे महाराज का शरण येतात? शेवटच्या चरण ब्रह्मदेव शरण येतात, इंद्र शरण येतात. याचं मूळ कारण ज्ञान आहे. ज्या शब्दातून ज्ञानोबा ज्ञान सांगतात त्या शब्दातल्या युक्तीच्या खोली कळत नाही. खोली, हा युक्तीची खोली. कोणा मोठ्या माणसाची भाषा कळत नाही बरं. कधीही या गोष्टी लक्षात ठेवा. मराठी येते म्हणजे मराठी कळते असा अर्थ नाही. मी अनेक वेळा कीर्तनामध्ये बोललेले आहेत. सुतारानं दांड्या तिरप्या बसवल्या आणि सुतारानं तिरप्या दांड्या बसवल्या. ऐकायला सारखंच वाटतं ना. सुतारानं तिरप्या दांड्या बसवल्या, सुतारानं दांड्या तिरप्या बसवल्या. किती साधी मराठी आहे, काही फरक वाटत नाही ना. दांड्या सरळ होत्या, सुतारानं तिरक्या बसवल्या. हा पहिल्या वाक्याचा अर्थ आहे. सुतारानं दांड्या तिरक्या बसवल्या, सुतारानं ज्या मुळात तिरक्या होत्या त्या दांड्या बसवल्या. याला म्हणतात युक्तीची खोली. इथंच दांड्या उडायला लागल्यात. तरी कुठं ज्ञानेश्वरीमध्ये आपण जाऊ? विठाला अशा हजारो उदाहरण आहेत मला ज्ञानेश्वर. युक्ती शब्दातली खोली कळत नाही, तेच कीर्तन आहेत. भाव अक्षराची गाठी, त्या गाठी सुटत. वाकडा शब्द बोललेला असतो, कळतच नाही तो. मागे एकदा रामायणाबद्दल बोललो तर त्यातला एक प्रसंग फार गोड आहे. रामचंद्र प्रभू वनवासात जात असताना कोणत्या आईला आवडेल बरं आपला मुलगा वनवासात जायला पाहिजे? कौशल्यापर्यंत जाणं हा भाग वेगळा आहे. राजघराणा येते आणि काहीही जवळ नसताना जन्माला आल्यापासून राज ऐश्वर्य राजकुमार होऊन भोगलेलं, त्यांनी अंगावर वल्कल घालून वनवासात जाणं कोणत्या आईला आवडेल? कौशल्य तर आईच होती, कुशलता होती. ती रडायला लागली. ती माझी मराठी नीट आहे का बरं का? पुन्हा तुम्हाला आव्हान देतोय. कौशल्य रडायला लागले. रामचंद्र प्रभू समजूत काढतात, आई मी जरी गेलो तरी येणारच आहे वगैरे वगैरे वगैरे.
कौशल्य म्हणते, राम तू अजून लहान आहेस रे, तू वनवासात चाललाय म्हणून मी रडत नाही आहे. मुलगा आहेस तू, पदराखाली बांधून ठेवण्यासाठी मी तुला जन्म दिला नाहीत. सवतीनं डाव साधला म्हणून मी रडते. याला म्हणतात युक्तीची खोली. अरे कैकेयीचं माझं भांडण आहे, त्या सवतीनं मला त्रास देण्यासाठी तुझा जीव घेतला रे. तुला माझं रडणं कधी कळायचं बाळा, तू लहान आहेस अजून राजकारणामध्ये. युक्तीची दुःख त्याचं नाही की तो वनवासात चाललाय, दुःख ह्याचं आहे तिनं आपल्या नवऱ्याला ब्लॅकमेल केलं, दशरथाला बळी दिलं, याचं वाईट वाटतं. तिला युद्ध करायचं असेल तर तिने माझ्याबरोबर सरळ करावं. नवऱ्याचा जीव घेऊन तुला वनवासात पाठवणं ही बायाची वेगळी प्रकार आहे, ही योग्य नाही. म्हणून तुझ्या जाण्याबद्दल मी रडत नाहीत, सवतीनं डाव साधला म्हणून मी रडते. याला म्हणतात युक्ती. अशा 9000 युक्त्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत. आयुष्यात एक तरी कळावी म्हणून माऊलीला प्रार्थना करा, ती ज्ञानेश्वरी आहे. तुका आणि हे तुकोबराय म्हणतात ना, तुका म्हणे नेनो कशाची, शब्दातली खोली कळत नाही. आम्ही दुसराच अर्थ काढतो, विठ्ठल विठ्ठल, मूळचा अर्थ दुसरा असतो आणि दुसराच अर्थ आपण काढतो, कळत नाही आपल्याला या गोष्टी. म्हणून कळण्यासाठी, पुन्हा आहे का, कळणं म्हणजे ज्ञानी, ज्ञानी होण्यासाठी माऊलीचे चरण धरावे लागतात. आणि अर्थ लावण्याचा प्रयत्न करू नका. मुलगा होऊन आईला विचारा, आई प्रेमानं उत्तर देते. मनोनी ठेविली, हे चरण सगळ्या महाराष्ट्रातल्या बुद्धिमंतांनी शिकलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात, मी माऊलीच्या पाया का पडतो, त्यांचं बोलणं कळत नाही, इतके मोठे आहेत ते. मनोनी ठेविली पायी डोई, पाया का पडायचे, मोठे पण कळत नाही म्हणून पाया पडायचे. जर तुकोबरायला माऊलीचं मोठेपण कळत नाही, ते तर हेंदरे, प्राकृत हेंदरे केवी जाणवर आहे. एक जणांनी ज्ञानेश्वरी सांगता सांगता आला होता, तो कुठलं तरी ऐकलं असेल एपिसोड वगैरे वगैरे. मला म्हणे, शास्त्रीजी माझा प्रश्न आहे, त्याचं नाव माहिती नाही, गाव माहिती नाही, तुम्ही पण शिका बरं का या गोष्टी. काही माहिती नाही त्याला, डायरेक्ट येऊन मला माझा प्रश्न आहे, विचारू का म्हणजे विचारलं त्यांनी. नीट आहे का, प्रश्न विचारला तर त्याला मी डबल विचारलं, नेमकं काय म्हणायचं तुला, नेमकं काय म्हणायचं तुला. नाही हे जे तुम्ही बोललात याचा नेमका अर्थ काय, मग तो तिथंच आहे, तुला आत्ता काय बोलायचंय तू विसरला, त्या डोक्यातच आलं नाही. मग हेच विचार, म्हणजे तुला नेमकं काय विचारायचं, नेमकं हातात नाही आहे, वाक्य हातात आहे. नेमकं म्हणजे लोणी, कीर्तन करतो त्याचं लोणी सार असतं, भाषा ही घुसळण आहे. सार जे येतं ना एका छोट्या शब्दामध्ये लोणी असतं, ते आपल्या हातात पाहिजे, त्याच्यासाठी पाया पडायचे. किती प्रश्न विचारू द्या. एखाद्याने मला विचारलं, मला आम्ही ज्ञानेश्वरला मानत नाही, म्हणजे नको मानू, मग तुम्हाला वाईट वाटत नाही का, हेच तरी एर प्राकृत 9व्या अध्यायामध्ये हे तरी ते प्रकरण एवढं लहान नाही बरं का, जेवढं मी तुम्हाला सांगतोय. हे प्रकरण एवढं मोठं आहे. हेंदरे शब्द वापरायच्या अगोदरचे 2 ओव्या सांगतो तुम्हाला. भगवंत म्हणतात, मला मी कळून घेण्यासाठी शंभूचेही तप न पुरे, शंकराचं तप कमी पडतं. ज्या लक्ष्मीच्या पाठीमागं जग आहेत ते लक्ष्मी माझ्या पायाजवळ आहेत. लक्ष्मीचे थोरपण न सरे शब्द आहे का, शंभूचेही तप न पुरे, ते तर येर प्राकृत हेंदरे. लक्ष्मी ज्याचा प्रसाद घेण्यासाठी जग मरमर करते, तिला अजून माझं मोठेपण कळालं नाही, शंकराला कळालं नाहीत, आणि हे म्हणते मी देवाला मानत नाही. नशीब आहे आईबापाला मानते, लक्षात, नशीब आहे. आणि अशी पोरं जन्माला घालणं हे बापाचं पाप आहे.
अरे कशाला तरी मान नाही. आणि बरं काय काही नवीन नवीन अध्यापक आहेत कॉलेजमध्ये, कशाला म्हणतात सायन्स असं सांगतात. अरे तू काही नासातला माणूस आहे का? पोट भरण्यासाठी 10वीला सायन्स शिकवतो, 12वीला सायन्स शिकवतो आणि बरोबरी कुणाची करतो. अरे काय समजतंय तुला? जर समजलं असतं राहिलं असतं का विद्यालयामध्ये? गेला असता ना चंद्रयान, नावाने गेला असता तेव्हा. अरे येडे, अरे भारत एवढा मोठा आहे, जे गॉड पार्टिकलला आपल्या भारताचं नाव दिलं आहे. एवढं सोपं नाही आहे ते, फार बुद्धिमान आहेत भारत. तो वेगळा आहे, तो आस्तिक आहे. कुठलाही श्रीमंत माणूस देवाला मानणारा नाही असं एकही सापडणार नाही. आणि दैवानी मारलेले दैव हत जे आहेत ते काहीही बोलत राहतील. म्हणून मी ठेवली, त्यांची युक्ती कळावी, त्यांचे शब्द कळावे, त्यांची ज्ञानेश्वरी करावी. म्हणून आपण माऊलीला पाया पडलं पाहिजे. विठोबा